पहिल्या पावसाचा तो सुगंध एकदा जरी आला तरी मन आनंदानं भरून जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हा सुगंध खरंच मातीचा असतो की निसर्गाचं एखादं रहस्य? आणि आश्चर्य म्हणजे अनेक लोकांना यामागचं खरं कारण माहीत नसतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक अशी रंजक गोष्ट कळेल जी प्रत्येक पावसाळ्यात तुमची पावसाकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. लहानपणी पहिला पाऊस पडला की आपण घराबाहेर धावत जायचो. थंड वारा, पावसाचे थेंब आणि हवेत दरवळणारा तो सुंदर सुगंध. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकानं घेतला आहे. अनेक जण म्हणतात मातीचा वास आला, पण खरंच तो फक्त मातीचा वास असतो का, की त्यामागे विज्ञानाची एखादी सुंदर गोष्ट दडलेली आहे? कल्पना करा, अनेक दिवस उन्हामुळे कोरडी पडलेली जमीन अचानक आकाशातून पहिल्या पावसाचे थेंब तिच्यावर पडतात. त्या क्षणी जमिनीवर एक अशी नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तिचा परिणाम आपल्या नाकाला लगेच जाणवतो. आणि हाच तो क्षण ज्यामुळे आपण म्हणतो, वाह, किती छान सुगंध आहे. शास्त्रज्ञांनी या खास सुगंधाला पेट्रिकोर असं नाव दिलं आहे. जमिनीत नैसर्गिकरित्या राहणारे सूक्ष्मजीव आणि वनस्पतींमधून तयार होणारे काही नैसर्गिक पदार्थ कोरड्या काळात जमिनीत साचून राहतात. जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर आदळतात तेव्हा अतिशय सूक्ष्म कण हवेत उडतात आणि त्यांच्या सोबत हा मोहक सुगंध आपल्या नाकापर्यंत पोहोचतो. म्हणूनच पहिल्या पावसाचा सुगंध इतका वेगळा आणि मनाला आनंद देणारा वाटतो. त्यामुळे पुढच्या वेळी पहिला पाऊस पडेल तेव्हा फक्त भिजू नका. एक क्षण थांबा, डोळे बंद करा आणि त्या सुगंधाचा अनुभव घ्या. कारण तो केवळ मातीचा वास नाही, तर निसर्गाने लाखो वर्षात घडवलेली एक सुंदर प्रक्रिया आहे. निसर्ग आपल्याशी असाच छोट्या छोट्या गोष्टींमधून संवाद साधत असतो. अशाच निसर्गाशी संबंधित रोचक, सत्य आणि वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आता एक प्रश्न तुमच्यासाठी, पहिल्या पावसाचा सुगंध तुम्हाला कोणती आठवण करून देतो? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित तुमची आठवण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करू.